लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद भाऊजाईमध्ये चांगलीच जुंपली आहे रोहिणी खडसे। 4 जूनची वाट पहा, रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। एकीकडे रोहिणी खडसे यांनी 4 जूनची वाट पहा असं म्हटलंय, यावर रक्षा खडसे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। तर नणंद भाऊजाईमध्ये चांगलीच जुंपलेली आहे लोकसभेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये नणंद भाऊजाईमध्ये चांगलीच जुंपली आहे। एकीकडे रोहिणी खडसे यांनी 4 जूनची वाट पहा असं म्हटलंय, तर यावर रक्षा खडसे यांनी सुद्धा रोहिणी खडसे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे या देखील प्रचार करत आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार। तुम्ही ठिकठिकाणी सध्या प्रचार करता आहेत, कसा प्रतिसाद मिळतोय आपल्या प्रचाराला? प्रतिसाद अतिशय चांगला भेटतोय। आपण बघतो आहे की अनेक कार्यकर्ते जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये परत सक्रिय झालेले आहे आणि प्रत्येक गावामधनं एक चांगला रिस्पॉन्स आहे। लोकांमध्ये उत्सुकता आहे की आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आज जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगेल की ही निवडणूक आधीसुद्धा मी सांगितलेली हे फक्त मला निवडून आणण्यासाठी नाही आहे, ही राष्ट्रीय निवडणूक आहे, राष्ट्राच्या विकासासाठी ही निवडणूक आहे। आणि आपण सगळे एक जनतेच्या मनामध्ये जी भावना आहे की एक राष्ट्रप्रेम म्हणून आदरणीय मोदी साहेबांनाच परत निवडून आणायचं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे। आपल्या विरोधकांकडे हे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आपल्या कामासंदर्भातील। मी आधी पण सांगितलं की ह्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आज विरोधकांकडे कोणताही मुद्दा माझ्या संदर्भात बोलावा असा नाही आहे। आज दारू त्या लोकांना देऊन व्यसनच्या अधीन टाकून माझ्यासमोर अरेतुरेची भाषा वापरून एक खालच्या लँग्वेजवर बोलून जर असे व्हिडिओ ते व्हायरल करत असतील तर जनतासुद्धा याचा नक्कीच विचार करेल की अशा पद्धतीचं राजकारण आपल्या जिल्ह्यामध्ये एका महिलासोबत कितपत योग्य आहे। आणि माझा तो विरोधकांना प्रश्न आहे, तुम्ही 4 कामं 10 कामं जर मला विचारतात तर मी तर म्हणेल तुम्हाला माझ्यासमोर येऊन बसावं सगळ्यांनी। मी 10 आणि 5 कामं नाही तर पूर्ण जेवढे कामं माझ्या मतदारसंघामध्ये केलेले आणि जेवढ्या योजना आम्ही आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून इथे मतदारसंघामध्ये पोहोचवलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या कामांचा आकडे सहित मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे, मी सक्षम आहे। या ठिकाणी रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे की एकनाथ खडसेही माझा प्रचार करत असून आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसा मिळेल असं त्यांचा या ठिकाणी प्रयत्न असून तेही प्रचारात उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।